नमस्कार. आपण रोज म्हणतो आज गुरुवार आहे, पण या एका शब्दात प्राचीन भारताचं खगोलशास्त्र आणि वायकिंग योद्ध्यांच्या देवांच्या कथा एकत्र दडलेले आहेत हे सांगितलं तर. हो, हे खरंच आहे. अनेकांना वाटतं की आठवड्याच्या वारांची नावं जगभर सारखीच असतील, म्हणजे ग्रहांवरून आली असतील, संडे सूर्याचा, मंडे चंद्राचा. पण जर मी सांगितलं की थर्सडेचा संबंध गुरुग्रहाशी नाही, तर चक्क हातात हातोडा घेतलेल्या थॉरशी आहे तर अनेकांना आश्चर्य वाटेल. आज आपण वार या साध्या वाटणाऱ्या शब्दाचे धागेदोरे उलगडणार आहोत आणि बघणार आहोत की हा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जातो. आणि हा जो काही गोंधळ आहे ना, तो खूप स्वाभाविक आहे. कारण आपण एकाच वेळी अनेक संस्कृतींच्या म्हणजे वेगवेगळ्या कालगणना पद्धती वापरत असतो. बरोबर. आपल्या स्रोतांनुसार आज आपण 3 मुख्य गोष्टींचा शोध घेणार आहोत. अच्छा. दुसरं, आपल्या मराठी नावांच्या मागे कोणतं विज्ञान आहे. आणि तिसरं, इंग्रजी नावांच्या मागे कोणत्या कथा आहेत. हा विरोधाभास समजून घेतला की रोजचं कॅलेंडरही एखाद्या गूढकथेसारखं वाटू लागतं. बरोबर. चला तर मग याच गूढकथेच्या पहिल्या पानापासून सुरुवात करूया. सगळ्यात मूलभूत प्रश्न, एक वार म्हणजे नक्की काय आणि तो सुरू कधी होतो? कारण मला वाटतं यातच अर्धी गंमत लपलेली आहे. यातच खरी गंमत आहे. कारण या एकाच प्रश्नाची 3 वेगवेगळी उत्तरं आहेत आणि तिन्ही आपापल्या जागी बरोबर आहेत. हो का? हो. पहिली आणि आपली सर्वात जुनी पद्धत म्हणजे भारतीय किंवा वैदिक पद्धत. यानुसार सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा जो काळ असतो 24 तासांचा. हो, तो 24 तासांचा काळ, तो म्हणजे एक वार. सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्य उगवला की नवीन दिवस सुरू झाला. आणि म्हणूनच आपले बहुतेक सण, धार्मिक विधी, पंचांग हे सगळं सूर्योदयाच्या वेळेनुसार चालतं की नाही? घरातले मोठे आजही म्हणतात की आजची तिथी सूर्योदयानंतर सुरू झाली. अगदी. पण आपण जे घड्याळ वापरतो ते तर वेगळंच काहीतरी सांगतं. अगदी. कारण ते घड्याळ आपल्याला दुसऱ्या पद्धतीकडे घेऊन जातं. इंग्रजी किंवा आंतरराष्ट्रीय पद्धत, जी आज जगभर प्रमाण मानली जाते. यानुसार मध्यरात्रीचे 12 वाजले की नवीन वार आणि नवीन तारीख सुरू होते. म्हणजे या कालगणनेनुसार दिवसाची सुरुवात मध्यरात्रीच्या शांततेत अंधारात होते. अच्छा. याचमुळे आपण 31 डिसेंबरला रात्री 12च्या ठोक्याला नवीन वर्षाचं स्वागत करतो. वैदिक पद्धतीनुसार पाहिलं तर नवीन वर्ष खरं तर 1 जानेवारीच्या सकाळी सुरू व्हायला हवं. बरोबर. आणि तिसरी पद्धत कोणती? ती तर याहून वेगळी आहे म्हणे. हो. तिसरी पद्धत आहे मुस्लिम किंवा इस्लामिक कालगणनेची. ही पद्धत सूर्यास्ताला महत्त्व देते. सूर्यास्ताला? हो. यानुसार सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंतचा काळ म्हणजे 1 दिवस. म्हणजे त्यांचा नवीन दिवस संध्याकाळी सुरू होतो. चंद्रदर्शनाचं महत्त्व त्यांच्या संस्कृतीत किती आहे हे यावरून दिसून येतं. म्हणजे विचार करा, एकाच क्षणी जगात 3 वेगळे दिवस सुरू असू शकतात. अगदी. समजा भारतात रविवारी संध्याकाळी 7 वाजले आहेत. तर इंग्रजी कॅलेंडरनुसार रविवार सुरू आहे. वैदिक पद्धतीनुसारही सूर्योदयानंतरचा रविवारच आहे. पण मुस्लिम कालगणनेनुसार सूर्यास्त झाल्यामुळे त्यांच्यासाठी सोमवारची सुरुवात झालेली असते. बरोबर. ही वेळेची आणि संस्कृतीची सापेक्षता किती अफाट आहे. हो ना. तुम्ही एका फार महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय. यातून फक्त वेळ मोजण्याची पद्धत नाही, तर त्या संस्कृतीचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसतो. कसं काय? कुणी उगवत्या सूर्याला म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशाला महत्त्व दिलं, कुणी मध्यरात्रीच्या गूढतेला, तर कुणी मावळत्या सूर्याला आणि त्यानंतर येणाऱ्या चंद्राला. पण दिवस नक्की कधी सुरू होतो यापेक्षाही रंजक प्रश्न हा आहे की त्या दिवसांना रविवार किंवा संडे अशी विशिष्ट नावं का दिली गेली? या नावांच्या मागे तर एक वेगळंच विश्व दडलेले आहे. सुरुवात आपल्या ओळखीच्या नावांनी करूया. रविवार, सोमवार, मंगळवार. ही नावं कुठून आली? या नावांचं मूळ थेट आपल्या आकाशात आहे, आपल्या सूर्यमालेत. अच्छा. आपल्या पूर्वजांनी आकाशातील 7 महत्त्वाच्या खगोलीय घटकांवरून, म्हणजे ज्या नुसत्या डोळ्यांनी दिसायचे, त्यावरून आठवड्याच्या 7 दिवसांना नावं दिली. ही शुद्ध खगोलशास्त्रीय ओळख आहे. सुरुवात रविवारपासून? अर्थातच. रवी म्हणजे सूर्य. त्यामुळे रविवार हा तेजस्वी सूर्याचा दिवस. आणि सोमवार याचा काही सोमरसाशी संबंध आहे का? नाही, तसा थेट संबंध नाही. सोम हे चंद्राचे एक नाव आहे. त्यामुळे सोमवार हा शीतल, शांत चंद्राचा दिवस. अच्छा.
त्यानंतर मंगळवार येतो, जो आपल्या सूर्यमालेतील लाल रंगाच्या तापट स्वभावाच्या मंगळ ग्रहाचा दिवस आहे. मला आठवतं लहानपणी मंगळवार आणि शनिवार आले की घरातले मोठे केस किंवा नखं कापायला नाही म्हणायचे. तेव्हा वाटायचं ही अंधश्रद्धा आहे. पण आता कळते की त्या दिवसांना मंगळ आणि शनी या कडक ग्रहांशी जोडल्यामुळे कदाचित हा समज तयार झाला असावा. ही शक्यता नाकारता येत नाही, कारण लोकांच्या मनात त्या ग्रहांची एक प्रतिमा तयार झाली होती. मंगळवार नंतर येतो बुधवार, जो बुध ग्रहाचा दिवस आहे. मग गुरुवार? हो, गुरुवार, जो आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा आणि महत्वाचा ग्रह गुरु याचा दिवस आहे. गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. आणि मग शुक्रवार आणि शनिवार? बरोबर, शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा, ज्याला आपण संध्याकाळचा तारा म्हणतो, आणि शेवटचा म्हणजे शनिवार, जो शनिग्रहाचा दिवस आहे. आणि या नावांना काही जुनी अधिक भारदस्त संस्कृत नावं सुद्धा आहेत नाही का, जी आता वापरात नाहीत, पण ती या नावांचा खरा अर्थ सांगतात. अगदी, ही तर आपण सोपी केलेली नावं आहेत. मूळ संस्कृत नावं तर अजूनच अर्थपूर्ण आहेत. जसं की रविवारला आदित्य वासर म्हणत. आदित्य वासर? हो, आदित्य हे सूर्याचं नाव आणि वासर म्हणजे दिवस. सोमवारला इंदू वासर, कारण इंदू म्हणजे चंद्र. भौम म्हणजे भूमीचा पुत्र, जे मंगळ ग्रहासाठी वापरलं जाणारं एक नाव आहे. अच्छा. बुधवारला सौम्य वासर, कारण बुध ग्रहाला सौम्य किंवा शांत, तटस्थ ग्रह मानले जाते. गुरुवारचं नाव तर खूपच प्रसिद्ध आहे, बृहस्पती वासर. बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु, म्हणजेच गुरुग्रह. बृहस्पती वासर, नावावरूनच त्या दिवसाचं वजन कळतंय. म्हणजे आपल्यासाठी प्रत्येक दिवसाची ओळख ही थेट आकाशातल्या त्या ग्रहाच्या नावाने व्हायची. बरोबर. याचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होत असेल का? म्हणजे गुरुवारी शुभकामं करायची, असं काही? नक्कीच. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक विशिष्ट स्वभाव आणि प्रभाव मानला गेला, आणि त्यानुसार त्या दिवसाचं महत्त्व ठरवलं गेलं. आणि शुक्रवार शनिवार? शुक्रवारला भृगुवासर म्हणत, भृगु ऋषींवरून आलेलं हे नाव शुक्राचार्यांशी जोडलं जातं. आणि शनिवारला मंदवासर. मंदवासर? मंद म्हणजे? स्लो. मंद म्हणजे जो हळू चालतो, आणि शनी हा ग्रह सर्वात हळू आपली रास बदलतो, म्हणून त्याला मंद असंही म्हणतात. वाव! म्हणजे या नावांवरूनच आपल्या लक्षात येतं की आपली कालगणना किती खोलवर आणि तर्कशुद्ध पद्धतीने खगोलशास्त्रावर अवलंबून होती. अगदी. पण मग इंग्रजी नावांमागेही हेच ग्रह आहेत का? कारण संडे आणि मंडे ऐकल्यावर तर वाटतं की गोष्ट सारखीच आहे. सन्स डे, मून्स डे. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, पण फक्त पहिल्या 2 दिवसापुरता. अच्छा, फक्त 2 दिवस? हो. संडे म्हणजे सन्स डे, अर्थात सूर्याचा दिवस, आणि मंडे म्हणजे मून्स डे, अर्थात चंद्राचा दिवस. या बाबतीत भारतीय आणि पाश्चात्य संकल्पना समान आहेत. दोन्ही संस्कृतीने आठवड्याची सुरुवात सूर्य आणि चंद्रालाच दिली. पण इथेच साम्य संपतं. आणि एक वेगळीच दुनिया सुरू होते. बरोबर. म्हणजे ट्यूसडे, वेनेसडे हे ग्रहांवरून नाही आले. मग कुठून आले? नाही, यानंतरची नावं ग्रहांवरून नाहीत, तर ती जर्मॅनिक आणि नॉर्स पौराणिक कथांमधल्या देवांच्या नावांवरून आली आहेत. देवांच्या नावांवरून? हो. गंमत अशी आहे की रोमन संस्कृतीत मंगळवार हा त्यांच्या युद्धाच्या देवतेचा, मार्सचा दिवस होता. त्यामुळे जेव्हा जर्मॅनिक लोकांनी ही संकल्पना घेतली, तेव्हा त्यांनी मार्सच्या जागी स्वतःच्या युद्धाच्या देवतेचं नाव ठेवलं. आणि तो देव म्हणजे? ट्यू किंवा टायर. त्यामुळे ट्यूजडे म्हणजे ट्यूजडे. दोन्हीकडे तो दिवस युद्धाशी जोडलेला राहिला. वा! म्हणजे संकल्पना तीच, फक्त पात्र बदलली. भारतीय संस्कृतींनी मंगळ ग्रह निवडला, तर रोमन आणि जर्मनिक लोकांनी मंगळाशी संबंधित देवता निवडली. अगदी. मग वेन्सडेचं काय? हे नाव तर खूपच वेगळं वाटतं. वॉर्डेनच्या डेपासून वेन्सडे आले हे उच्चारावरून लगेच लक्षात येत नाही. तुमचा प्रश्न खूपच अचूक आहे. यामागे भाषिक बदल आहेत. वेन्सडे हे नाव वॉर्डन किंवा ज्याला आपण ओडिन म्हणून जास्त ओळखतो. ओडिन? हो, त्या अँग्लो सॅक्सन मुख्य देवाच्या नावावरून आले आहे. वॉर्डन हा नॉर्स पुराणातील सर्वात मोठा देव, शहाणपण, युद्ध, मृत्यू आणि जादूचा देव. अच्छा. रोमन संस्कृतीत हा दिवस मर्क्युरी देवाचा होता, जो बुद्धीचा देव मानला जातो. वॉर्डन आणि मर्क्युरी यांच्यात साम्य असल्यामुळे वॉर्डनला हा दिवस दिला गेला, आणि वॉर्डन्स डेचं पुढे अपभ्रंश होऊन वेन्सडे झालं. आता सगळ्यात प्रसिद्ध नाव येतंय थर्सडे. याचा संबंध थॉरशी आहे हे तुम्ही सुरुवातीला म्हणालात, ते ऐकूनच मला आश्चर्य वाटलं होतं. हो, हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असतो. थर्सडे म्हणजे थॉर्सडे. थॉर्सडे? हो.
थॉर हा विजांचा, गडगडाटाचा आणि सामर्थ्याचा देव. हातात हातोडा घेतलेला थॉर तर आता चित्रपटांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. हो ना. गंमत म्हणजे रोमन कॅलेंडरमध्ये हा दिवस ज्युपिटर या देवांचा राजा आणि आकाशाच्या देवाचा होता. थॉरची ओळख ज्युपिटरशी मिळती जुळती असल्यामुळे जर्मॅनिक लोकांनी थर्सडे हा थॉरला दिला. थांबा, म्हणजे मार्वलच्या चित्रपटातला जो थॉर आहे तोच आपल्या कॅलेंडरवर इतकी वर्ष होता, हे मला आज पहिल्यांदा कळतंय. म्हणजे आपण नकळतपणे प्रत्येक गुरुवारी एका नॉर्स देवाला आठवत असतो. हो, हे अविश्वसनीय आहे पण खरं आहे. मग फ्रायडेची कथाही अशीच आहे. हे नाव फ्रिग या नॉर्स देवीच्या नावावरून ठेवण्यात आलंय. फ्रिग. हो, फ्रिग ही वोडिनची पत्नी आणि प्रेम, सौंदर्य, विवाह आणि मातृत्वाची देवी मानली जाते. रोमन संस्कृतीत हा दिवस व्हीनस या प्रेम आणि सौंदर्याच्या देवीचा होता. त्यामुळे फ्रिगला हा दिवस मिळाला. फ्रिग्स डेचं झालं फ्रायडे. म्हणजे एकाच आकाशाकडे बघून आपल्या पूर्वजांना त्यात गणित आणि ग्रहांची गती दिसली, तर पाश्चात्य संस्कृतीला त्यात देवांच्या कथा आणि शौर्य दिसलं. अगदी. यातून त्या संस्कृतीचा जगाकडे बघण्याचा मूळ दृष्टिकोनच किती वेगळा होता हे कळतं, नाही का? अगदी अचूक निरीक्षण आहे. एकाच संकल्पनेला दोन संस्कृतींनी कसं आपलंसं केलं याचं हे उत्तम उदाहरण आहे. एका बाजूला खगोलशास्त्रावर आधारित तर्कशुद्ध आणि गणिती मांडणी आहे, आणि दुसऱ्या बाजूला तर दुसऱ्या बाजूला मानवी भावना, शौर्य, प्रेम, युद्ध यांचं प्रतीक असलेल्या देवतांवर आधारित भावनिक मांडणी आहे. दोन्ही आपापल्या जागी तितक्याच प्रभावी आहेत. आपल्या स्रोतांमध्ये उर्दू नावांचाही उल्लेख आहे. मला वाटतं तिसरा कोण समजून घेण्यासाठी तेही महत्वाचं आहे. हो, कारण त्यातून आपल्याला दिसतं की भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून काही संकल्पना कशा प्रवास करतात. उर्दूमध्ये रविवारला इतवार म्हणतात. इतवार. हो, जो आदित्यवार शब्दाचाच एक अपभ्रंश मानला जातो. सोमवारला पीर म्हणतात. मंगळवारला मंगळ हेच नाव कायम आहे. अच्छा, मंगळ बदलला नाही. नाही. बुधवारला चहरशंबा, गुरुवारला जुमेरात, शुक्रवारला जुम्मा आणि शनिवारला सनीचर म्हणतात. यात जुम्मा हे नाव लगेच लक्षात राहतं, कारण शुक्रवारच्या सामूहिक नमाजला जुम्मा म्हणतात, आणि सनीचर हे नाव ऐकूनच वाटतंय की त्याचा संबंध शनीशी असावा. बरोबर. शनी या शब्दावरूनच सनीचर हा शब्द आला आहे. यावरून दिसतं की मंगळ आणि शनी या दोन भारतीय संकल्पना उर्दू भाषेत जशाच्या तशा स्वीकारल्या गेल्या आहेत. आणि बाकीच्या नामांवर पर्शियन प्रभाव दिसतो. बाकी नावांवर पर्शियन भाषेचा प्रभाव दिसतो. यातून भाषेचं आणि संस्कृतींचे मिश्रण किती सुंदर असू शकतं हेच दिसून येतं. आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. आपण रोज वापरत असलेले हे सामान्य शब्द, वार आणि त्यांची नावं, यामागे केवढा मोठा इतिहास, विज्ञान आणि संस्कृती दडलेली आहे. सकाळकवी होते यापासून ते त्या दिवसाला काय म्हणायचं, या प्रत्येक निवडीमागे एक विचार आहे. बरोबर. आपण आज पाहिलं की दिवस ही संकल्पनाच सापेक्ष आहे. तो सूर्योदयाला सुरू होतो, मध्यरात्री सुरू होतो की सूर्यास्ताला, हे संस्कृतीवर अवलंबून आहे. आणि नावं तर त्याहूनही वेगळी. हो, आपल्या वारांची नावे ही शुद्ध खगोलशास्त्रावर म्हणजे ग्रहांवर आधारित आहेत. रविवार म्हणजे सूर्याचा, तर गुरुवार म्हणजे गुरुग्रहाचा. ही एक वैज्ञानिक आणि निरीक्षणावर आधारित पद्धत आहे. तर दुसरीकडे इंग्रजी नावे पहिले 2 दिवस सोडल्यास पूर्णपणे नॉर्स आणि जर्मानिक देवतांच्या कथांशी जोडलेली आहेत. थर्सडे म्हणजे शक्तिशाली थॉरचा दिवस, आणि फ्रायडे म्हणजे सौंदर्यवती फ्रिगचा. त्यामुळं पुढच्या वेळी कोणी थर्सडे म्हणेल तेव्हा डोळ्यासमोर गुरुग्रहाऐवजी हातात हातोडा घेतलेला थॉर येईल. हीच तर ज्ञानाची गंमत आहे. एकदा का शब्दांच्या मुळाशी गेलो की त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. ते शब्द निर्जीव राहत नाहीत. त्यांच्यात कथा, पात्र आणि इतिहास जिवंत होतो. अगदी. आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर रोजच्या वापरातील गोष्टींकडेही आपण कुतूहलाने पाहिलं तर त्यातून आपल्याला आपले आणि इतरांच्या संस्कृतीबद्दल, त्यांच्या जगाकडे बघण्याच्या पद्धतीबद्दल खूप काही शिकायला मिळतं. अगदी. आणि श्रोत्यांना जाता जाता एका विचारासोबत सोडून जाऊया का? नक्कीच. मला वाटतं हा विषय अजून संपलेला नाहीये. आपण पाहिलं की भारतीय संस्कृतीने 7 ग्रह निवडले आणि पाश्चात्य संस्कृतीने 7 देवता. दोन्हीकडे 7 हा आकडा समान आहे. हो, हे महत्वाचं आहे. पण कधी विचार केलाय का की जगभरात बहुतेक ठिकाणी आठवडा 7च दिवसांचा का असतो? तो 8, 9 किंवा अगदी 10 दिवसांचा का नाही? या 7 आकड्यामागेही काही रंजक कारण असेल का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित याचं उत्तरही आकाशातच दडलेलं असेल.